नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. वैदिक विज्डम मराठी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. या चॅनलवर आपण भारतीय ज्ञान परंपरा, वेद, पुराणे, भारतीय तत्वज्ञान, संस्कृत सुभाषिते, वेगवेगळी संस्कृत स्तोत्रे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती देखील अगदी साध्या, सोप्या, आपल्या दैनंदिन वापरातील मराठी भाषेमध्ये. तुम्हाला देखील भारतीय ज्ञान परंपरेबद्दल अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर वैदिक विज्डम मराठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अमृताज ब्लिंक या चॅनलला तुम्ही सर्वजण अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अमृताज ब्लिंक या चॅनल सोबतच वैदिक विज्डम मराठी हा एक नवीन उपक्रम मी सुरू करत आहे. त्याला देखील तुम्ही सर्वजण असेच भरभरून साथ द्याल अशी मला खात्री आहे. वैदिक विज्डम मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पाहूयात आपल्या या चॅनलवरील पुस्तक अभिवाचन या सिरीज मधील पहिले पुस्तक, अमर पुस्तके. अमर पुस्तके, मनोज दास. अनुवाद श्यामला शिरोळकर. अमर पुस्तके, मनोज दास. चित्रे सुकुमार चॅटर्जी. अनुवाद श्यामला शिरोळकर. नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया. अमर पुस्तके. सुमारे 2000 वर्षांपूर्वी सी वँग टी नावाचा एक चिनी राजा होऊन गेला. एका विचित्र कारणासाठी तो आपल्या प्रजेवर रागावला. ते कारण म्हणजे प्रजेला असलेलं वाचनाचं वेड. सी वँग टीचे प्रजाजन उद्दंड वाचन करत. ज्यांना वाचता येत नव्हतं ते वाचन करणाऱ्यांजवळ बसून ऐकत. इतिहास, तत्वज्ञान आणि ललित साहित्य यांच्या पुस्तकातून फक्त आपले आणि आपल्या पूर्वजांचेच काय ते गोडवे गायलेले आहेत याबद्दल सी वँग टीला खात्री वाटत नव्हती. शिवाय कुणी सांगावं, खुद्द सी वँग टीवर टीका करणारे लोकही लेखक असण्याची शक्यता होती. बस, या शंकांनी हैराण झालेल्या सी वँग टीने एक निश्चय केला. कोणत्याही कारणासाठी लोकांनी पुस्तक वाचता कामा नये. वाचनाशी प्रजाजनांचा काही एक संबंध नको. राज्यात शांती नांदायला हवी. ती एकाच तऱ्हेनं नांदू शकेल. लोकांनी वाचन करण्याऐवजी भरपूर काम करावं. राजाबद्दल निष्ठा दाखवावी आणि कर भरावेत. असतील नसतील तेवढी पुस्तकं नष्ट करा, राजाने फरमावलं. त्या काळी आतासारखी सुटसुटीत छापील पुस्तकं नव्हती. लाकडी ठोकळ्यांवर अक्षरं कोरून पुस्तकं तयार केली जात. ती अवजड लाकडी पुस्तकं लपवून ठेवणं सोपं नव्हतं. राजाचे नोकर गावागावातून हिंडले. शहरं त्यांनी पालथी घातली. हाती गवसली तेवढी पुस्तकं रचून त्यांची त्या नोकरांनी होळी केली. त्या सुमारास चीनची प्रचंड भिंत बांधण्याचं काम चालू होतं. मोठ्या वर्तुळाकार लाकडी ठोकळ्यांवरील पुस्तकं त्या अजस्र बांधकामापर्यंत वाहून आणली गेली. दगडांऐवजी त्या लाकडी पुस्तकांचा बांधकामात उपयोग केला गेला. काही चिनी पंडितांनी आपल्या जवळची पुस्तकं देण्यास नकार दिला, तर त्या पंडितांनाही त्यांच्या पुस्तकांसह त्या राक्षसी भिंतीत चिडण्यात आलं. अशी काही वर्ष गेली. राजा सी वँग मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर काही वर्षातच चमत्कार घडावा तशी जाळलेली सगळी पुस्तकं परत सर्वत्र दिसू लागली. लोकांनी नव्या लाकडी ठोकळ्यांवर सारी पुस्तकं पुन्हा एकदा लिहून काढली. त्या पुस्तकांमध्ये कॉन्फ्युशस या महान चिनी तत्ववेत्त्याचीही पुस्तकं होती. ती आजही जगात सर्वत्र वाचली जातात. पुस्तकं नाहीशी करण्याचा हा काही पहिला आणि शेवटचाच प्रसंग नव्हे. 7व्या शतकात युआन श्वांग नावाचा प्रसिद्ध चिनी पंडित प्रवास करत करत भारतात आला होता. नालंदाच्या जगविख्यात विद्यापीठात बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तो राहिला होता. एके रात्री युआन श्वांगला स्वप्न पडलं. नालंदा विद्यापीठातील सुंदर सुंदर इमारती नाहीशा झाल्या असून तेथील गुरुजन आणि विद्यार्थ्यांऐवजी म्हशी सर्वत्र दिसत आहेत असं युआन श्वांगनं पाहिलं. त्याचं हे दुःस्वप्न खरं ठरलं. भारतावर आक्रमण करणाऱ्यांनी नालंदा विश्वविद्यालयातील अजोड ग्रंथालयाचे 3 विभाग जाळून टाकले.
अलेक्झांड्रिया या प्राचीन नगरीतही एक ग्रंथालय होतं. त्या ग्रंथालयात देशोदेशीची दुर्मिळ हस्तलिखितं होती. भारतातील सुद्धा. जगातील प्रत्येक देशाचे शेकडो लोक त्या ग्रंथालयात अभ्यासासाठी जात. 7व्या शतकात हे अमोल ग्रंथालय जाणून बुजून पेटवून देण्यात आलं. ज्या आक्रमणाने या ग्रंथाला आग्नेय स्वाहा केलं, त्यानं आपल्या कृतीचं समर्थन विलक्षण तऱ्हेने केलं. त्याची श्रद्धा असलेल्या पवित्र पुस्तकापेक्षा निराळं काही जर त्या शेकड्यावरी पुस्तकातून असेल, तर ती पुस्तकं जपून ठेवण्यात स्वारस्य नाही. आणि पवित्र पुस्तकात आधीच सांगितलेलं जर त्या पुस्तकातून असेल, तर त्याची निराळी जरुरीच नाही. अशा तऱ्हेनं खूप वेळा पुस्तकांचा विध्वंस झाला. पण जी पुस्तकं नाहीशी झाली किंवा नष्ट केली गेली असं वाटलं, ती पुन्हा जुन्या नव्या स्वरूपात लोकांसमोर आली. अखेर मानवाची बुद्धिमत्ता, जाणीव, ज्ञान, अनुभूती, कल्पनाशक्ती आणि अदृष्ट पाहण्याची शक्ती यांचा एकत्रित मिलाफ म्हणजे पुस्तक. म्हणून पुस्तकं नष्ट केली गेली तरी मानवातील या गुणांचा लोप झाला नाही. 2व्या शतकात बेन जोसेफ अकिबा या नावाचा एक डॅनिश धर्मगुरू होऊन गेला. त्याने शहाणपणानं कसं वागावं या विषयावर एक पुस्तक तयार केलं. त्याला या पुस्तकासह जिवंत जाळण्यात आलं. त्यावेळी त्यानं अखेरचे उद्गार काढले ते सदैव लक्षात ठेवण्यासारखे आहेत. कागद जळतो, शब्द मात्र न जळता चहूकडे फैलावतात. स्वतःच्या जीवापेक्षाही पुस्तकांवर जास्त प्रेम करणारे लोक आहेत. प्रसंगी जीव धोक्यात घालूनही ते आपली आवडती पुस्तकं जपतात. आपल्या हिंदू धर्मात असा विश्वास आहे की एकदा जगबुडी निर्माण झाली आणि पृथ्वी पाण्याखाली जाऊ लागली. देवाला पुस्तकांचा विलक्षण प्रेम असल्यानं त्यानं मत्स्यरूप घेतलं आणि वेद वाचवले. दुसरे असेही लोक असतात की त्यांचं आवडतं पुस्तक हरवल्याबद्दल त्यांना वाईट वाटत नाही, कारण त्या पुस्तकातील वाक्य त्यांच्या स्मरणात असतं. सबंध पुस्तक पाठ करून ठेवायची प्रशंसनीय पद्धत जुन्या काळी रूढ होती. ख्रिस्तपूर्व 900 वर्ष होमर हा महान ग्रीक कवी होऊन गेला. इलियड आणि ओडिसी ही 2 महाकाव्य त्यानं रचली. ती दोन्ही महाकाव्य मुखोद्गत करून गाऊन दाखवणारे लोक पिढ्यानपिढ्या महाकाव्य गायनाचा पेशा करत होते. त्या दोन्ही महाकाव्यात मिळून 28,000 ओळी आहेत. काही गायकांचं पाठांतर त्याच्यात चौपट होतं. स्मरणशक्तीच्या या देणगीच्या संदर्भात मनासमोर येतात ते वेद. भारतातील इतकंच नव्हे तर काहींच्या मते जगातील सर्वात पहिली पुस्तकं म्हणजे वेद. शतकानुशतकं वेदातील ऋचांचं लेखन झालं नव्हतं. पिता मुलाला किंवा गुरु शिष्याला त्या तोंडीत शिकवत असे. वेदांची रचना प्राचीन संस्कृतमधून केलेली आहे. भारतात जरी अनेक भाषा प्रचलित होत्या तरी जुन्या काळी भारतभर प्रामुख्याने संस्कृतमधूनच देवघेव होई. भारताच्या विविध प्रदेशातील कवी आणि पंडितांनी संस्कृतमध्ये लेखन करून भारतीय साहित्य समृद्ध केलं आहे. प्राचीन भारतातील तत्वज्ञान आणि शास्त्रांचा प्रसार दूरदूरच्या देशात झाला. त्यांच्याबरोबर कथा, सरित्सागर, पंचतंत्र आणि जातकं यांच्यासारखी भारताच्या अनमोल कथा भांडारातील अनेक रत्न उंच हिमालय आणि अथांग सागर पार करून दूरपर्यंत जाऊन पोहोचली. युरोपातील देशोदेशीच्या कथाकारांनी आपापल्या कथांसाठी भारतीय कथांचे आधार घेतले. खुद्द बायबलमधील दृष्टांत कथा, ग्रीस देशातील इसापच्या नीतिकथा, जर्मनीच्या ग्रीम बंधूंनी संकलित केलेल्या लोककथा किंवा डेन्मार्कच्या हॅन्स अँडरसनने सांगितलेल्या कथा, या सर्वांचे मूळ भारतीय कथा आहे हे सर्वश्रुत आहे. भारताचं प्राचीन साहित्य हा खरोखरच अमोल ठेवा आहे. प्रस्तुत पुस्तक म्हणजे त्या बहारदार ठेव्याकडे बघण्याची एक छोटीशी खिडकी आहे. आता मी ज्या पुस्तकांची ओळख करून देणार आहे त्या खेरीजही काही अमोल ग्रंथ आपल्या भारतात आहेत. गीता, योग वसिष्ठ, त्रिपिटक, धम्मपद, ग्रंथ साहेब, ज्ञानेश्वरी हे ते ग्रंथ होत. तुम्ही जसजसे मोठे व्हाल तसतसे या ग्रंथाच्या सन्नीत जाल आणि त्या अजोड ग्रंथांचे परिशीलन करून अननुभूत आनंद मिळवाल. आज आपण भारतीय प्राचीन वाङ्मयांमधील अक्षरशः अमर असणाऱ्या काही पुस्तकांचा थोडक्यात परिचय पाहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण
भारतीय प्राचीन वाङ्मयापैकी वेद, पुराणे, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जातक कथा, कथा सरित सागर या ग्रंथांचा थोडक्यात परिचय पाहिला. ही पुस्तके वाचून त्यातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोटिवेशन मिळेल यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. व्हिडिओ संपूर्ण पाहून हे पुस्तक ऐकल्याबद्दल, हे पुस्तक वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण भारतीय वेद, पुराण, त्यातील वेगवेगळ्या कथा, कथासरित सागर, पंचतंत्र असे ग्रंथ, त्यांच्यातील संस्कृत सुभाषिते, त्यांच्या संबंधाच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेण्याचा इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रयत्न करू. तुम्हाला देखील या विषयावरची माहिती आणि ती देखील साध्या सोप्या मराठीमधून समजून घ्यायची असेल तर वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.